कथेच्या कालच्या भागात आपण पाहिलं की गार्गीने समीरला कानाखाली मारलेली असते. ती रूमकडे जात असते त्यावेळी समीर परत तिला अडवतो. तिथेच अनुष्का आणि मंदार येतात. आता पुढे अनु यांनी गार्गी पुढे काही बोलणार तेवढ्यात तिला मध्येच तोडलं. मंदार, ही जी तुझ्या वाईफची फ्रेंड आहे ना, तिने समीरला कानाखाली मारली, तुझ्या बेस्ट फ्रेंडला कानाखाली मारली आणि वरून आरोप करते की तो तिला हात लावत होता. डिस्कस्टिंग. स्वरा हाताची घडी घालून तोंड वाकडं करत बोलली. मंदार आणि अनुष्कानं गार्गीकडे पाहिलं. गार्गीने नकारार्थी मान हलवली. तिला खूप काही बोलायचं होतं पण आता कंठ दाटून आलेला. एवढ्या मोठ्या घोळक्यात तिला एकटं वाटत होतं. भलेही अनुष्का तिची साईड घेईल पण मंदार आणि तिच्यात पुन्हा प्रॉब्लेम होतील असं तिला वाटत होतं. ती गप्पच बसली. मंदार, मला माहीत नव्हतं की तू तुझ्या पार्टीत असं मला बेइज्जत करशील, तेही या मुलीकडून, या कॅरेक्टरलेस मुलीकडून. समीर रागात गार्गीकडे एक कटाक्ष टाकत बोलला. समीर, रिलॅक्स. काहीतरी गैरसमज झाला असेल. गार्गी पण असं काही करणार नाही. तिला गैरसमज झाला असेल म्हणून चुकून तिने हात उचलला असेल. मंदार त्याला समजावत बोलला आणि गार्गीचे डोळे पाण्याने भरले. बाकीचे सगळे त्यांचा होणारा तमाशा बघत होते. काही जण एकमेकात कुजबूज करत होते. ओ कम ऑन मंदार, जर तिचा गैरसमज झाला असता तर मी माझा अपमान का सहन करू? तिला माझी माफी मागायला सांग आत्ता लगेच, समीर बोलला. मंदारने अनुष्काकडे पाहिलं. अनुष्का रागात समीरकडे आणि त्याच्याकडे बघत होती. ती नाही मागणार माफी. जानू चल, अनुष्का बोलली. गार्गी दोन्ही हात छातीशी पकडून कुडकुडत होती. डोळे काटोकाट भरले होते. 1 मिनिट अनुष्का, अगं फक्त सॉरीची गोष्ट आहे. समीर माझा खूप चांगला मित्र आहे आणि खरंच गार्गीचा गैरसमज झाला असेल. तिला फक्त सॉरी बोलायला सांग. मंदार बोलला आणि गार्गीला हुंदका दाटून आला. तिची काय चूक होती तेच तिला कळत नव्हतं. जर एखाद्याचा स्पर्श नाही आवडला तर त्याला नाकारायचं नाही का? उगीच जबरदस्ती सहन करायची का? मंदार, जानू सॉरी नाही बोलणार. अनुष्का पण आता रागात मंदारला बोलली. पण गार्गीला वाईट वाटलं. तिच्यामुळे त्यांच्यात भांडणं झालेले तिला कधीच पटणार नव्हतं. अनु प्लीज, तू नको पडूयात. मी सॉरी बोलते, गार्गीने एक औंढा गिळत बोलली. इथं समोर ये आणि जशी माझ्या कानाखाली मारली तशीच सगळ्यांसमोर मोठ्याने माफी माग, समीर रागात आणि थोडं आनंदात बोलला. अनुष्काने गार्गीचा हात घट्ट पकडला आणि मानेनेच नकार दिला. पण गार्गीने तिचा हात सोडला आणि एक दीर्घ श्वास घेतला. माझी, गार्गी बोलतच होती की तेवढ्यात 1 मिनिट, मोठा आवाज आला आणि सगळ्यांनी त्या दिशेला पाहिलं. तिथं राघव होता आणि त्याच्या डोळ्यात भयंकर राग दिसत होता. कदाचित त्याने त्यांचं बोलणं ऐकलं होतं. तो त्यांच्याजवळ आला. काय झालंय? गार्गीकडे एक तिरका कटाक्ष टाकत त्याने मंदारला विचारलं. नथिंग राघव. ते गार्गीला मिसअंडरस्टँडिंग झालं आणि तिने समीरला कानाखाली मारली. सो ती आता माफी मागतच होती की तू आला, मंदार बोलला. राघवने गार्गीकडे पाहिलं. तिचे डोळे पाण्याने डबडबले होते. इज इट करेक्ट? त्याने तिच्याकडे बघून विचारलं. आता मात्र काय उत्तर द्यायचं तेच तिला सुचत नव्हतं. तशीच ती मूर्तीसारखी त्याला बघत उभी राहिली. येस राघव, हेच खरं आहे. ॲक्च्युली तिने तर समीरवर आरोप पण केला होता की तिला टच करतोय. हाऊ स्टुपिडिटी, स्वरा राघवचा दंड पकडत बोलली आणि त्याचवेळी धडाम आवाज होऊन समीर खाली पडला. कोणाला काहीच कळलं नाही. समीर मात्र घाबरून राघवकडे बघत होता. मंदारने
तत्परतेने त्याला उठवलं आणि तेव्हा सगळ्यांच्या लक्षात आलं की राघवने त्याला एक पंच दिला होता आणि तो पंच इतका जबरदस्त होता की समीरच्या नाकातून रक्त वाहत होतं. सगळे शॉकमध्ये एकदा राघवकडे आणि एकदा समीरकडे बघत होते. अनुष्का गार्गीला आतमध्ये घेऊन जा, राघव अनुष्काला बोलला. अनुष्का आणि गार्गी दोघीही शॉकमध्ये होत्या. अनुष्काने तसंच गार्गीचा हात पकडला आणि तिला आतमध्ये घेऊन गेली. इकडे स्वरा शॉकमधून सावरली होती. तिने भीतीने राघव समीरची चूक नव्हती, ते तर गार्गीच. स्वरा अडखळत बोलली. शट अप स्वरा, राघव रागात तिला बोलला आणि त्याच वेळी त्याने खाली पडलेल्या समीरची कॉलर पकडली आणि त्याला खेचत घराच्या बाहेर घेऊन गेला. सगळे अवाक होऊन त्याला बघत होते. काय रिॲक्शन द्यायची ते पण कोणाला सुचत नव्हतं. यू बास्टर्ड, हाऊ डिअर यू टच हर, जस्ट गेट आउट फ्रॉम माय हाऊस अँड डोंट डेअर टू कम अगेन, तो समीरला बाहेर ढकलत बोलला. समीर गेटच्या बाहेर जाऊन पडला. त्याच्या चेहऱ्यावर भीती आणि गोंधळ आणि राग अशा संमिश्र भावना होत्या. तेवढ्यात मंदार आणि बाकीचे धावत गेटपर्यंत आलेले. राघव, अरे हे काय? मंदार अडखळत एकदा समीरकडे आणि एकदा राघवकडे बघत बोलत होता. यू जस्ट शट अप. ती तुझ्या गर्लफ्रेंडची मैत्रीण तुझ्यावर असणाऱ्या ट्रस्टमुळे इथं आली. ती तुझी रिस्पॉन्सिबिलिटी होती. तिची साईड तू घ्यायला हवी होती. हा इतकं बोलत होता आणि तू फक्त ऐकत होता. जस्ट डिस्कस्टिंग. मंदार, तू तिच्या साईडने उत्तर द्यायला हवं होतं, पण उलटं तूच तिला माफी मागायला सांगत होता. शेम ऑन यू. राघव रागात त्याच्यावर ओरडला आणि मंदारने मान खाली घातली. आता थोडी जरी अक्कल असेल तर जा आणि तिची माफी माग, राघव पुन्हा रागात ओरडला. मंदारने मान खाली घालून होकार दिला. नाव पार्टी इज ओव्हर, राघव सगळ्यांकडे बघत रागात बोलला आणि आतमध्ये निघून गेला. मंदारने गेटच्या बाहेर पाहिलं. समीर उठून त्याचे कपडे झटकत होता. नाकातून अजूनही थोडं रक्त येत होतं. त्याचे डोळे रागाने लालबुंद झाले होते. त्याने एकदा मंदारच्या असहाय्य चेहऱ्याकडे पाहिलं आणि निघून गेला. वॉचमन बेचारा घाबरून सगळ्यांकडे बघत होता. समीर जाताच त्यांनी दरवाजा लावून घेतला. जानू, प्लीज रडू नको ना. माझी चूक झाली. मी तुला इथं आणायला नको होतं, अनुष्का रडत रडत बोलत होती. समोर गार्गी तिचे कपडे बॅगमध्ये भरत होती. मधून मधून डोळे पुसत होती. नाही अनु, चूक तुझी नाही, माझी आहे. मीच अपशकुनी आहे ग. म्हणून मी ज्यांच्याकडे जाते ना त्यांच्यासाठी अडचण बनवून राहते. आतासुद्धा माझ्यामुळे तुमची पार्टी स्पॉईल झाली. पण अनुष्का, खरंच माझा दोष नव्हता ग तिथं. मला खरंच त्याचं सारखं सारखं टच करणं नाही आवडलं आणि रागात मी कानाखाली दिली. गार्गी आता बेडवर बसून रडू लागली. अनुष्का लगेच तिच्या जवळ जाऊन बसली. जानू, तू अगदी बरोबर केलं. अशा लोकांना असंच केलं पाहिजे. आणि हो, कोण बोललं तुला अपशकुनी? तू तर एंजल आहेस. ज्याच्या लाईफमध्ये जाशील ना त्याचं लाईफ स्वर्गासारखं करशील. आणि तुझे आईवडील नाहीत यात तुझा काहीच दोष नाही. हे मी शेवटचं सांगते. पुन्हा जर असलं काही बोलली तर तुझ्यासोबत गट्टीफू करेन. अनुष्का तिला मागून मिठी मारत बोलली. नाही बोलणार, पण प्लीज आता मला जाऊ दे, गार्गी डोळे पुसत बोलली. तू एकटी नाही जाणार, मी पण येणार तुझ्यासोबत, अनुष्का बोलली. नाही, मंदारला वाईट वाटेल, गार्गीने तिच्याकडे चेहरा करत बोलली. वाटू दे, तसेही मी त्याच्यावर खूप रागवले आहे. तो तुला माफी मागायला सांगूच कसा शकतो? मी बोलणार नाही त्याला, अनुष्का नाक फुगवून बोलली. ए वेडाबाई, प्लीज, माझ्यामुळे अगोदरच पार्टी खराब झाली आहे. आता तुमचं नातं नको व्हायला, प्लीज, नाहीतर मी तुझ्याशी बोलणार नाही, गार्गी लहान मुलांसारखं गाल फुगवून बोलली. त्याचवेळी दरवाजा उघडला गेला. दोघींनी त्या दिशेला पाहिलं तर समोर मंदार उभा होता
अनुष्काने रागात तिची नजर दुसरीकडे फिरवली. कोण कोणाशी बोलणार नाही, मला कळेल का? मंदारने आतमध्ये येत विचारलं. मंदार गेट आउट, अनुष्का जोरात ओरडली. मंदारला कळलं की आता तिच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही. तो सरळ गार्गीच्या समोर जाऊन उभा राहिला. हे गार्गी, आय एम सो सॉरी. मला काहीच माहीत नव्हतं. समीर माझा खूप जवळचा मित्र होता, म्हणून मॅटर तिथंच क्लोज करण्यासाठी मी तुला सॉरी बोलायला सांगितलं. त्यासाठी मनापासून कान पकडून मी तुझी माफी मागतो. प्लीज, तू जर मला माफ केलं तरच ही मला माफ करेल. मंदार कान पकडत बोलला. इट्स ओके मंदार, मी माफ केलं आहे. तसंही तू माझ्या अनुष्काचं प्रेम आहेस. तुझ्यावर मी जास्त रागवू पण शकत नाही. गार्गी हलके हसत बोलली. हे अनुष्का, बघ गार्गीने मला माफ केलं, आता तू पण कर प्लीज. मंदार तिच्यासमोर कान पकडून उभा राहत बोलला. मंदार, आम्ही दोघी इथून दूर चाललो आहे. आम्हाला सोडशील का? अनुष्का त्याला बोलली. नो नो नो, जोपर्यंत अंकल परत येत नाहीत तोपर्यंत मी तुला कुठंच सोडणार नाही. आणि गार्गी, तू पण कुठे जाणार नाहीस, ओके? मंदार बोलला. आम्ही दोघी जात आहोत, थांबवू शकत नाही, ओके? अनुष्का रागात बोलली. मंदारने गार्गीकडे मदतीसाठी पाहिलं. आता गार्गीलाच काहीतरी करणं गरजेचं होतं. अनुष्का ऐक ना, तू थांब इथंच. गार्गी तिला बोलली. नो, जिथं तू तिथं मी. आणि सध्या आपण दोघी पण हॉटेलमध्ये राहायला जातोय, अनुष्का ठामपणे बोलली. अनुष्का, मग तू जा. मी नाही येणार, मी इथंच थांबणार, गार्गी बोलली आणि अनुष्काने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. मंदारच्या चेहऱ्यावर आनंद पसरला, कारण त्याला माहिती होतं की जर गार्गी नाही गेली तर अनुष्का पण नाही जाणार. ओ हॅलो, आपण दोघी चाललो आहोत, अनुष्का रागात बोलली. मी नाही येणार, तू जा, गार्गी बोलली आणि अनुष्का जास्तच रागावली. ओके ठीक आहे, याच्यासाठी तू माझ्याशी असं वागणार का? फाईन. दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा. अनुष्का डोळे पुसत तिथून निघून गेली. गार्गीने एक सुस्कारा सोडला. थँक्यू सो मच गार्गी, आता ती कुठेच नाही जाणार. मी लगेच तिला पटवेन. 2 वर्षाचा अनुभव आहे. मंदार डोळे मिचकवत बोलला आणि निघून गेला. तो जाता जाता गार्गीच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिने ते आता पुसलं नाही, तसंच वाहू दिलं. तो पूर्ण दिवस पुन्हा अनुष्का तिला भेटलीच नाही. रविवार असल्यामुळे सगळे घरात होते, पण तरीही अनुष्का गार्गीला भेटायला आली नाही. मग गार्गी शेवटी रूम बाहेर आली. खाली येऊन पाहते तर तिथं फक्त नोकर होते. भाऊ, तुम्ही अनुष्काला पाहिलं का? गार्गीने तिथल्या एका नोकराला विचारलं. त्या कुरळ्या केसांच्या मॅडम का? तो नोकर तिला बोलला. हो हो, त्याच, गार्गी म्हटली. किचनमध्ये आहेत बहुतेक, नोकर बोलला आणि गार्गीला नवल वाटलं. आत्तापासून किचनमध्ये? भारी आहे. गार्गी किचनकडे गेली आणि किचन पाहून तिचं तोंड उघडच राहिलं, कारण एखाद्याचं घरही इतकं मोठं नसेल जितकं मोठं किचन होतं. सगळं काही सिस्टमॅटिक होतं. 4 शेफ तिथं काम करत होते आणि एके ठिकाणी अनुष्का चहा करत होती. ती हळूच अनुष्काच्या मागे जाऊन उभी राहिली. अनुष्का कुठल्या तरी विचारात हरवली होती. तेवढ्यात भाऊ, गार्गीने जोरात ओरडून मागून अनुष्केचा गळा पकडला. तसं अनुष्का घाबरून किंचाळली. तिथं असणारे बाकी शेफ जोरजोरात हसू लागले. जानू, काय ग हे? लहान आहोत का आपण? वेडी, हार्ट अटॅक येईल ना मला. अनुष्का छातीवर हात ठेवून बोलली. किचनमध्ये काय करते? गार्गीने तिला विचारलं. अगं असंच म्हटलं, किती दिवस झालं किचन या प्राण्याशी बोलले नाही, म्हणून म्हटलं चला जाऊया गप्पा मारू, अनुष्का बोलली आणि गार्गी डोळे बारीक करून तिच्याकडे पाहिलं. अगं वेडी, किचनमध्ये काय करतात?
ऑफकोर्स जेवण शिकते. काहीतरी गोड करावं लागेल ना लग्नाच्या दुसऱ्या दिवशी, म्हणून चहा ट्राय करते, अनुष्का बोलली आणि पुन्हा एकदा सगळे हसू लागले. ओ भाऊ, सारखं सारखं काय हसत आहात? अनुष्काने शेफकडे पाहिलं. मॅडम काहीतरी गोड खायला बनवतात, प्यायला नाही, एक शेफ बोलला. असू दे असू दे, अनुष्का बोलली. त्याचवेळी एक नौकर तिथं धावत आला. साहेबांना कॉफी हवी आहे, तो नौकर बोलला. तसं सगळ्या शेफनी त्यांची कामं बाजूला सोडली आणि कॉफी बनवायला घेतली. त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. कोणासाठी कॉफी बनवायची आहे? गार्गीने उत्सुकतेने विचारले. राघव सर, तो नौकर बोलला आणि गार्गीने मान हलवली. तिला तो दिवस आठवला जेव्हा त्याने तिला कॉफी मागितली होती आणि आता शेफची हालत पाहून तिला हसायला आलं. खरंच राक्षस आहे हा, किती त्रास देतो सगळ्यांना. सगळे फक्त याच्या मागेच लागले पाहिजेत, बाकी काही करायलाच नको. पण हो, आज त्यानेच तर मला साथ दिली. कोणीच विश्वास ठेवला नाही आपल्यावर, पण तो ठाम होता. त्याने त्याला कानाखाली मारली आपल्यासाठी. गार्गी अचानक भावूक झाली. सकाळचा इन्सिडंट झरकन डोळ्यासमोर आला. राघवने तिची घेतलेली बाजू आणि त्यानंतर त्या मुलाला तिथून हकलून लावलेलं. पण तिला कळालं होतं, खरंच आज आपल्याला त्याचे आभार मानायला हवेत. पण त्याच्याशी बोलायचं कसं? ती विचार करतच शेफकडे बघत होती. तेवढ्यात तिच्या मनात एक आयडिया आली. भाऊ, मी कॉफी बनवू का तुमच्या साहेबांसाठी? गार्गीने अचानक विचारलं आणि सगळे आश्चर्याने तिला पाहू लागले. अनुष्का पण तसंच बघत होती. मला त्यांचे आभार मानायचे आहेत, गार्गी अनुष्काला बोलली. सॉरी मॅडम, पण सरांसाठी आम्ही सगळे कॉफी बनवतो, त्यातली एखादी त्यांना आवडते आणि आवडली नाही तर ती आमच्यावर पडण्याची भीती असते. त्यांना कॉफी त्यांच्या आवडीची लागते, नाहीतर खूप रागवतात. त्यातला एक शेफ बोलला. माहीत आहे त्यांचा राग, तेही कॉफीसाठी तर चांगलाच, गार्गी मनातच बोलली. मी एकदा बनवली होती त्यांच्यासाठी, आता पण ट्राय करते. प्लीज, मला त्यांचे आभार मानायचे होते, गार्गी विनंती करत बोलली. त्या सगळ्या शेफनी एकामेकांकडे पाहिलं आणि मग इशारा केला. मॅडम, कॉफी बनवा, पण मग तुम्हाला घेऊन जावी लागेल, तो शेफ बोलला आणि गार्गी विचारात हरवली. आपण घेऊन जायचं, पण पुन्हा आपला अपमान करेल. हो, पण सकाळी त्यांनीच तर आपल्याला सांभाळलं, आपली इज्जत राखली. कॉफी घेऊन जाऊया. गार्गीने मनात ठाम निर्णय घेतला आणि कॉफी करायला घेतली. मॅडम, ब्लॅक कॉफी, शेफ बोलला. भाऊ, आता हे सगळं माझ्यावर सोडा, मी त्यांना कॉफी देते, गार्गी हसत बोलली. त्या शेफनेही मान हलवली आणि त्यांच्या कामात बिझी झाले. गार्गीने मग पाणी उकळून त्यात साखर घातली आणि मग त्यात कॉफी मिक्स केली. तिने बनवलेली कॉफी ट्रेमध्ये ठेवली. नंतर तिने एक चीटवर काहीतरी लिहून ती चीट ट्रेमध्ये ठेवली. मग तिने तो ट्रे उचलला आणि जाऊ लागली. जान, आवडली नाही तर लगेच तिथून पळून ये, अनुष्का हळूच तिच्या कानात बोलली. गार्गीने डोळ्यांनीच तिला दिलासा दिला. राघवच्या रूमकडे जाताना गार्गीला उगाच तिचे ठोके वाढले आहेत असं वाटत होतं. मध्ये तिने ट्रे टेबलवर ठेवला आणि कॉफीच्या सरफेसवर हर्ट काढलं. तिच्या मनाची बेचैनी उगीच वाढली. शी, हे काय करतोय आपण? हर्ट कशाला? तिने ते लगेच हर्ट चमचा घुसळून बुजवून टाकलं आणि पुन्हा ट्रे घेऊन त्याच्या रूमच्या समोर आली. तिने दरवाजावर टकटक केली, पण दरवाजा उघडाच होता. तिने आतमध्ये डोकावून पाहिलं तर रूममध्ये कोणीच नव्हतं. आता कुठे गेला हा? ती विचार करतच होती की बाथरूमचा दरवाजा उघडला आणि तो फक्त टॉवेलमध्ये बाहेर आला. उप्स, त्याला तसं पाहून तिला हाताने डोळे झाकण्याची इच्छा झाली, पण हात रिकामे नव्हते. ती तशीच त्याला बघत उभी राहिली. त्याचे सिक्स पॅक
पाण्यामुळे चमकत होते आणि छोटे छोटे ओले केस उभे राहिले होते. तो आणि त्याची पर्सनॅलिटी इतकी जबरदस्त होती की तिची नजर त्याच्यावरून हटतच नव्हती. तो तसाच येऊन सोफ्यावर बसला आणि लॅपटॉप ऑन केला. आता आतमध्ये जाऊ की नको या संभ्रमात गार्गी मात्र दरवाजामध्येच उभी राहिली. शिट, आपण जर असंच उभे राहिलो तर नक्कीच याची कोल्ड कॉफी होईल आणि मग त्याचा राग आपल्यावर बरसेल. गार्गी राघवच्या रागाची कल्पना करून हादरली. मग मात्र तिने डोअरवर टकटक केली. राघवने मान वर करून पाहिलं. दरवाजामध्ये गार्गीला पाहून त्याला आश्चर्य वाटलं. कॉफी, ती बोलली. कम इन, तो पुन्हा लॅपटॉपमध्ये बघत बोलला. शिट, असंच बसला. कपडे घालायला काय होतंय? गार्गी खाली मान घालून त्याच्या समोर आली आणि टेबलवर कॉफी ठेवली. तिला वाटलं होतं की तो आता कपडे घालेल, पण तो तसाच बसला. त्याला ती तिथं आल्याचं काहीच फरक पडला नाही. तिला थोडा रागच आला. तसं दाखवलं मात्र नाही. सर, कॉफी. त्याने कॉफीकडे बघितलं पण नाही, म्हणून ती पुन्हा बोलली. यू मे लिव्ह. तो तिला न पाहताच बोलला. आत्ताच प्या, थंड होईल. गार्गी बोलली आणि राघवने मान वर करून तिच्याकडे विचित्रपणे पाहिलं. तिच्या मनाची चलबिचल वाढली. तिला फक्त हे वाटत होतं की त्याने चीट पाहावी, पण आता बरसतं की काय असं वाटू लागलं. आर यू माय वाईफ? त्याने अचानक विचारलेल्या प्रश्नाने ती गोंधळली. न समजून तिने पुन्हा त्याला विचारलं. तू माझ्यासाठी कॉफी घेऊन का आली आहेस? राघवने वैतागून विचारलं. ते मी फक्त, गार्गी पुढे बोलण्याचा प्रयत्न करत होतीच की तोच बोलला. तू इथं माझी एम्प्लॉई आहेस का? राघवने पुन्हा विचारलं. गार्गीने नकारार्थी मान हलवली. मग सर्वंट आहेस का? राघव बोलला. गार्गीने पुन्हा नकारार्थी मान हलवली. आणि मग वाईफ आहेस का? त्याने विचारलं आणि एक अनामिक ऊर्जा तिच्या सर्वांगातून गेली. पोटात काहीतरी गुदगुल्या करू लागलं. नाही, तिने लाजून मान खाली घातली. तू काय लाजत आहेस? मी तुला प्रपोज नाही केलं. तो तुसडेपणाने बोलला आणि त्याने तिथला कॉफीचा कप उचलला. त्याच वेळी ती शिंकली, तेही त्याच्या कॉफीमध्ये. तिने पटकन तोंडावर हात ठेवला आणि घाबरून त्याच्याकडे पाहू लागली. झाले, आता तोंडावर हात ठेवून काय फायदा? तो बोलला. सॉरी सर, आय एम सो सॉरी. मी दुसरी कॉफी आणते, ती दिलगिरी व्यक्त करत बोलली. पण त्याने मात्र तिला सरळ बाहेरचा रस्ता दाखवला. तिने मान खाली घातली आणि बाहेर पडली. शी, आता कॉफीचं काय करतील आणि ती चीट वाचतील का? गार्गी विचार करत पुन्हा किचनकडे वळली. गार्गी जाताच राघवने कॉफीकडे पाहिलं. मनात गोंधळ उठलेला. कॉफी पिऊ की नको? त्याचवेळी त्याचं लक्ष कॉफीच्या जवळ असलेल्या चीटवर गेलं. व्हॉट इज धिस? गार्गीने लिहिले आहे का? काय असेल? त्याला उत्सुकता लागली. लगेच तो थोडा पुढे झाला आणि तो ती चीट उचलणार तेवढ्यात त्याचा फोन वाजला. त्याने वैतागून फोन रिसीव्ह केला. तर USA क्लायंटचा होता. महत्त्वाचा होता. तो तसाच बोलत बोलत बाल्कनीत जाऊन बसला. बऱ्याच वेळाने फोन बंद झाला. मग त्याला ती चीट आठवली. तो लगेच आतमध्ये आला तर एक नौकर हातात ट्रे घेऊन उभा होता आणि त्यात कॉफी होती, पण कप वेगळा होता. तो पटकन त्याच्याजवळ गेला आणि ट्रेमध्ये पाहिलं तर आता ट्रे रिकामाच होता. वेअर इज माय कॉफी? त्याने नौकराला विचारलं. तसं तो नौकर घाबरला. सर, ही तुमची कॉफी. तो नौकर अडखळत बोलला. यू इडियट, मगाची कॉफी कुठं आहे? तो ट्रे कुठं आहे? राघव आता जास्तच रागवला. एकतर त्या चिठ्ठीत काय होतं त्याची उत्सुकता लागलेली आणि गार्गीने पहिल्यांदा त्याच्यासाठी न मागता कॉफी आणलेली.
सर ती थंड झालेली म्हणून फेकून दिली. ही दुसरी तुमच्यासाठी बनवली, तो नोकर घाबरत बोलला. राघवने रागात त्याच्या हातातून ट्रे घेतला आणि फेकून दिला. खळखळ आवाज झाला आणि ट्रे सहित कप पण फुटला. काचा इतरत्र विखुरल्या गेल्या. तो नोकर आता घाबरत त्याच्याकडे बघत होता. तुला कोणी सांगितलं ती कॉफी आणि ट्रे घेऊन जायला? हां, मी बोललो का? नाही ना, मग का घेऊन गेला? राघवचे डोळे आग ओकत होते. नोकराने घाबरून मान खाली घातली. गेट लॉस्ट, राघव जोरात ओरडला. तसं तो नोकर स्पीडने बाहेर पडला. राघवने अस्वस्थपणे केसातून हात फिरवला. काहीतरी हरवल्याची भावना मनातला स्पर्श करून गेली. त्याने मनातच त्या क्लायंटला पण चुकीच्या वेळी कॉल केला म्हणून शिव्या घातल्या. शेवटी न राहून तो पण मग रूममधून किचनकडे गेला. कदाचित अजून त्या ट्रेमध्ये ती चीट असेल या अपेक्षेने. त्याने किचनच्या बाहेरूनच आतमध्ये डोकावून पाहिलं तर 4 शेफ काहीतरी जेवण बनवत होते आणि एका कोपऱ्यात गार्गी आणि अनुष्का खीर टाईप काहीतरी बनवत होत्या. तो थोडा आतमध्ये आला तसं बाकीचे शेफची नजर त्याच्यावर पडली आणि त्याला तिथं पाहून त्यांची तारांबळ उडाली. आज तो पहिल्यांदा किचनमध्ये आलेला. त्याला पाहून शेफ लोकांची बोबडीच वळली. सर, तुम्हाला काही हवं आहे का? मेन शेफने लगेच पुढे जाऊन विचारलं. गार्गी आणि अनुष्काने पण मागे वळून पाहिलं तर राघव किचनच्या डोअरमध्ये उभा होता. त्या दोघी पण थोडं चकित झाल्या. इकडे राघवला काय बोलावं तेच कळत नव्हतं. त्याने किचन कट्टा पाहिला. मगाशी त्याच्या रूममध्ये आलेला ट्रे आता ओळखूही येत नव्हता. तिथं खूप सारे तसेच ट्रे होते आणि चिठ्ठीचा तर पत्ताच नव्हता. त्याने मनातच त्या शेफच्या चांगल्या मॅनेजमेंटला शिव्या घातल्या. काही नाही. तुम्ही लोक काय बनवत आहात? राघवने काहीतरी विचारायचं म्हणून विचारलं. लगेच चारही शेफ एक एक करून काय बनवत होतो ते सांगू लागले. त्या चौघांचं झाल्यावर राघवने गार्गी आणि अनुष्काकडे पाहिलं. ते गार्गी मला खीर कशी बनवायची ते शिकवत होती. असंच, अनुष्का हसली आणि बोलली. राघव काहीच न बोलता तिथून बाहेर पडला. होश, खरंच की ग, हा तर हिटलरला पण टक्कर देणार आहे, अनुष्का हळूच गार्गीच्या कानात बोलली आणि दोघी दबक्या आवाजात खुदूखुदू हसू लागल्या. इकडे राघव बाहेर पडला. तोच समोर स्वरा आली. त्याला पाहून तिने एक गोड स्माईल दिली. राघव, मला तुझ्याशी बोलायचं आहे, ती लगेच त्याच्याजवळ येऊन बोलली. स्वरा प्लीज, माय मूड इज ऑफ, राघव वैतागून बोलला. मी करते ना तुझा मूड एकदम फ्रेश, चल. स्वराने त्याचा हात पकडला. त्याला ओढतच बाहेरच्या स्विमिंग पूलजवळ घेऊन गेली. पूल बघून पुन्हा एकदा राघव तिथे झालेला किस्सा आठवला आणि मग त्याचा राग उफळून येऊ लागला. स्वरा, तो काही बोलणार तेवढ्यातच स्वराने त्याला तिथल्या आराम खुर्चीवर बसवलं आणि ती त्याच्या मागे उभी राहून त्याच्या डोक्याला मसाज करू लागली. राघव, आता तुला एकदम छान वाटेल, प्रॉमिस, ती त्याच्या केसातून हळूवार हात फिरवत बोलत होती. राघवने डोळे मिटले आणि मसाजचा आनंद घेऊ लागला. राघव, स्वराने आवाज दिला. राघव बोलला. आय नो की तू सकाळी जे काही झालं त्यासाठी माझ्यावर रागवला आहेस, पण खरंच मला वाटतं समीर फक्त फ्रेंडशिपच्या नात्याने गार्गीला पाण्यात घेऊन गेला होता. पण ती मिडल क्लास आहे, त्यामुळे तिला सवय नाही. उगीच त्याला चुकीचं समजली आणि मग त्याला सगळ्यांसमोर मारलं. पण बिचारा एवढ्या मोठ्या घरचा आहे, असा अपमान झाल्यावर राग तर येणारच ना त्याला, स्वाभाविक आहे. तू असं रिॲक्ट व्हायला नको होतं, तेही त्या गार्गीसाठी तर मुळीच नाही. स्वरा हळूहळू आपली बाजू त्याला पटवण्याचा प्रयत्न करत होती. राघवने हुंकार भरला आणि स्वरा खुश झाली. म्हणजे राघव सकाळचं सगळं विसरून गेला. त्याला फक्त गार्गी गेस्ट आहे म्हणून काळजी वाटली असावी. तिच्यासाठी त्याच्या मनात सॉफ्ट कॉर्नर असूच शकत नाही. बस, आता आणखी काहीतरी
चूक तिने करावी आणि मग राघव तिला पण समीरसारखा हकलून देईल. स्वरा मनातच खुश झाली. ती लगेच त्याच्याजवळ येऊन बसली. तिने त्याच्या छातीवर हात ठेवला आणि चेहरा त्याच्या चेहऱ्याजवळ नेला. राघवने डोळे उघडले तर त्याला स्वराचा फुल मेकअप असलेला फेस एकदम जवळ दिसला. ती श्वास रोखून मादक अंदाजात त्याच्या आणखी जवळ गेली आणि त्याच्या ओठांवर ओठ टेकवणार तेवढ्यात राघवने तिला तिथंच थांबवलं आणि त्याच वेळी उह 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 कोणाच्या तरी मुद्दामहून खोकण्याचा आवाज आला. तसं स्वरा गडबडली आणि राघवने पण नेमकं त्याच वेळी तिला दूर ढकललं. किनाऱ्यावर असल्यामुळे ती पाण्यात पडली. धपाक. पाण्यात ती पडल्याचा जोरात आवाज झाला. तिने रागात तोंड वर काढलं आणि केस पाठीमागे घेतले. मूर्ख कोण आहे? तिने रागात इकडे तिकडे पाहिलं तर 2 नौकर बाजूला उभे होते आणि हसू दाबण्याचा प्रयत्न करत होते. तिची मनातच चिडचिड झाली. व्हॉट? राघवने शांतपणे त्या नौकर लोकांकडे पाहिलं. सर, बाहेर लग्नाची तयारी करणारे लोक आले आहेत. त्यातला एक नौकर बोलला. ओके. राघव उठून लगेच तिथून गेला. स्वरा पाण्यात उभे राहून रागात त्या नौकर लोकांकडे बघत होती. इकडे गार्गीने खीर बनवली आणि मामासोबत फोनवर बोलत बोलत ती गार्डनच्या जवळ फिरू लागली. तो एरिया पूर्ण रिकामा होता. त्यामुळे फोन झाल्यावर पण ती मस्त हलत डुलत तिथल्या फुलांसोबत खेळत होती. त्याच वेळी तिला कोणीतरी मागून मिठी मारली. ती जबरदस्त दचकली. घाबरून ती ओरडणार होतीच की तिचं तोंड दाबलं गेलं आणि त्याचा चेहरा तिच्या समोर आला, हवसने भरलेला. त्याचा चेहरा पाहून ती नक्षीकांत हादरली. ती त्याला पूर्ण ताकदीने ढकलण्याचा प्रयत्न करू लागली, पण तो दात बिचकून हसत तिला बघत होता. इथं आहेस तर? पण तू इथं काय करते? मला वाटलं कुठल्या तरी झोपडपट्टीत राहत असशील, पण तू तर चांगल्या श्रीमंत घरात राहते. कशी काय? इथं कोणासोबत टाका जोडलायस की काय? गार्गीला मिठी मारली होती. ती काय एवढी घाबरली होती? कोण होता तो? या सर्व प्रश्नांसाठी भेटूया कथेच्या पुढच्या भागात. धन्यवाद. आजचा कथेचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल.